ही लढाई फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे. हे महाभारत आहे त्यांच्यात चाललेलं. बरं, आता त्याच्यामध्ये दुर्योधन कोण आणि धर्मराज कोण त्याचं त्यांनी ठरवायचं. अजित पवार कोण आहे त्याच्यामध्ये? अजित पवार कोण आहे त्याच्यामध्ये? फासे टाकतायत, विदूर शकुनी बघतायत. त्यांनी आपल्या काकांबरोबर युती केली ना, भाजप बरोबर आहेत, पण माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाची युती करतायत. युती आता महायुतीमध्ये आहे की महाविकास आघाडीत आहेत, यालाच विदूर नीती म्हणतात. पण हेच आहे ना, शेवटी भाजप म्हणतं की बघा आमच्या यशामुळे ठाकरेंना एकत्र यावं लागलं, तिकडे पवारही आता एकत्र येतात. यश कसलं आहे? हा निर्णय आम्ही 1 वर्षापूर्वीच घेतला की आम्हाला एकत्र यायचं आहे म्हणून. हे कोण सांगणार, श्रेय घेणार? शरद पवारांच्या पक्षाने काय करायचा त्यांचा प्रश्न आहे. मुळात अजित पवार महाविकास आघाडीशी युती करतायत याच्यावर बोला. ठाकरे ते एकत्र येणारच होते, ही काळाची गरज होती आणि जनतेचा रेटा होता. ठीक आहे राऊत साहेब, आता काय उद्या 12 वाजता कळेलच सगळ्या गोष्टी. पण जाता जाता शेवटचं मला तुम्हाला विचारायचं, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही आता प्रचार करताना दिसणार आहात की सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सेस सुरू होणार आहेत परत, की रेग्युलर, की कसं असणार आहे ते? आता तशा सुरू झालेल्या आहेत गरज म्हणून. आता महानगरपालिका, माझी तब्येत आता